नमस्कार. वाचनातले अनुभव देणाऱ्या गोष्टी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज एक छानशी गोष्ट आपण या ठिकाणी पाहत आहोत. मनाच्या शांतीवरती किंवा मन पूर्णतः रिकाम करून एकाग्रतेवरती खूप जणांनी प्रयत्न केले आणि प्रत्येकाच्या वाट्याला यश आलं असेल तर त्या यश आलेल्या व्यक्तींची नावं साधू संत होते. पण प्रत्येकाला वाटत असतं नक्की की माझ्या मनाची एकाग्रता वाढली पाहिजे. ह्या मनाच्या शांतीसाठी आणि मनाच्या एकाग्रतेसाठी खूप चांगला संदेश देणारी ही बोधकथा. आपलं शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेला एक शिष्य मनाच्या आपल्या सगळ्या ज्ञानाचा उपयोग करून मनाच्या शांतीसाठी आणि मनाच्या एकाग्रतेसाठी प्रयत्न करत होता. इतका ध्यान धरण्यावरती माहीर तो होता, तरी सुद्धा त्याला फक्त एक करायचं होतं की मनातले सगळे विचार काढून टाकायचे होते आणि मन पूर्ण एका गोष्टीसाठी किंवा एका ठिकाणी स्थिर करण्यासाठी तो मनापासून प्रयत्न करत होता. मनातील जितके विचार काढून टाकण्याचा त्याचा प्रयत्न जसा वाढत होता तसे त्याच्या मनामध्ये हजारो विचारांनी थैमान घातलं होतं. त्याला त्याच्यामध्ये यश किंचित सुद्धा मिळत नव्हतं. काहीतरी कुठेतरी चुकत होतं. याच्यावरती गायडन्स किंवा याच्यावरती मार्गदर्शन कोण देऊ शकेल याचं उत्तर त्याच्या समोर त्याच्या गुरुचं चित्र समोर निर्माण झालं. तो गुरुंना भेटायला गेला. गुरुंना सगळी घडलेली हकीकत सांगितली आणि गुरुंनी त्याला उपदेश देण्याऐवजी एक त्याच्याकडून कृती करून घेतली. कृती अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो. त्या कृतीवरती आपण लक्ष देऊया. कृती अशी सांगितली की बाजूची एक घागर उचलायला सांगितली आणि घागरीमध्ये बाहेर पडलेले खडे भरून आणायला सांगितले. घागर भरून खडे घेऊन तो शिष्य गुरूंच्या जवळ आला आणि आता गुरूंनी त्याला पुन्हा एक सूचना दिली की पुन्हा म्हणाले यात आणखीन खडे भर. थोडे खडे भरले, खडे पडू लागले, आणखीन भरायला सांगितले. तर आता खडे त्याच्यामध्ये बसत होते का? तर सगळे खडे बाहेर पडत होते. की मनामध्ये जे आवश्यक आहेत ते विचार भर आणि नको असलेले विचार आपोआप त्यातून बाहेर पडतील. असा काहीसा अंदाज शिष्याला आला आणि शिष्य म्हणाला, गुरुजी आता मला समजलं की मनामध्ये चांगले विचार भरले पाहिजे, जेणेकरून त्या चांगल्या विचाराने मन भरलं गेलं की वाईट विचार त्याच्यामध्ये येणार नाहीत किंवा बस तेवढ्यापर्यंतच मनामध्ये विचार भरू शकतील. असं तो काहीतरी शिष्यांना गुरुजींना सांगत होता. पण गुरुनी त्याला थांबवलं. गुरुनी त्याला थांबून असं नाही म्हणाले, ही वास्तविकताच नाही मनाची. तर मनाची वास्तविकता अशी आहे की त्याच्यामध्ये जितके विचार तू भरशील, आता ही घागर आहे त्याच्यामध्ये तू खडे भरू शकलास आणि घागर खड्यांनी भरली, पण मनाचं याच्या विरुद्ध आहे. मनामध्ये कित्येक विचारांचं थैमान जरी सुरू झालं तर मन अजिबात भरत नाही. मन कधीही भरत नाही याचा अर्थ असा आहे फक्त हे मोहमाया जाळ आहे. मनामधल्या विचारांच्या मध्ये विचार आहेत पण वास्तवात काहीच नसतं. मनामध्ये खूप मोठा राजवाडा मनामध्ये येईल पण वास्तवात तो नसतोच मुळी. अशा विचारांचं कितीही थैमान मनामध्ये सुरू झालं तर मन कधीच भरत नाही. घागर भरू शकते पण मन भरू शकत नाही. यावर तो शिष्य म्हणायला लागला, हो गुरुजी नक्कीच, पण ह्या विचारांच्या मनामध्ये जे भरलेले विचार आहेत तेच मला नको आहे, ते मला कमी करायचे, माझं मन मला शांत करायचं आहे. तेव्हा गुरुनी त्याला दुसरी कृती सांगितली. ते म्हणाले यामधले सगळे खडे बाहेर काढ आणि त्याला सांगितलं की त्याच्यामध्ये एक खडा ठेव. त्याने एक खडा ठेवला. गुरु दुसरी त्यांना शिष्य सूचना दिली की त्यामधून 2 खडे बाहेर. 2 कसे निघू शकतील? एक ठेवले मी एकच निघणार. तो शिष्य म्हणायला लागला. आता म्हणाले गुरु 2 खडे ठेव. त्याने ठेवले. आता म्हणाले 4 खडे. तर असं होऊ शकेल कसं असा प्रश्न शिष्याने गुरूंना केला. मी 2 जर ठेवले तर 2च बाहेर निघणार ना, 4 ठेवले तर 4च बाहेर निघणार ना. तेव्हा गुरु म्हणायला लागले की अरे पण या विरुद्ध मनाचं आहे. मनामध्ये तू 2 विचार ठेवशील ना तर त्याचे 4 बनतात, 4 ठेवशील तर त्याचे 8 बनतात, 8 ठेवशील तर 16 बनतात. ही शृंखला कधीही न संपणारी आहे. मनातील विचारांचं थैमान कधीही संपत नाही. हे सगळं ऐकल्यानंतर शिष्य म्हणायला लागला की अहो जर असं असेल तर मनशांतीसाठी खूप साधू संतांनी त्याच्यावरती विजय मिळवला, ते खोटं होतं का? मला तिथपर्यंत जाता येणार नाही का? मनशांती ही असाध्य गोष्ट आहे का? तेव्हा गुरुनी पुन्हा एक त्याला कृती सांगितली. ती घागर खड्यांनी भरून त्याने गुरुजींच्या समोर ठेवली पुन्हा आणि गुरु म्हणाले की त्यामधला एक खडा तू काढ की ज्या खड्याची मूर्ती बनवता येईल.
असा खडा त्यामधला शोधून काढ आणि तो मला आणून दे. तेव्हा तो शिष्य त्यामध्ये प्रत्येक खडे काढायचा, बघायचा, त्याच्यामध्ये मूर्ती बनवता येईल का निरीक्षण करायचा आणि खडा बाजूला ठेवायचा. असं करून 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 त्या घागरीमध्ये सगळे खडे संपले, पण याला मूर्ती बनवण्या योग्य खडा सापडला नाही. तेव्हा गुरुनी त्याला जी सूचना किंवा जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे. ते गुरु म्हणायला लागले की तुझ्या जवळ जो तू खडा त्या घागरमधून उचलून बाहेर घेत होतास, तेव्हा त्या खड्याकडे तुझं लक्ष जेवढं असायचं त्याच्यापेक्षा जास्त लक्ष तुझं त्या घागरीमध्ये असलेल्या इतर खड्यांच्याकडे जास्त होतं. याचा अर्थ जिथे तू लक्ष द्यायला हवंस तिथे कमी आणि जिथं नको तिथे जास्त होतं. म्हणून तुला ज्या खड्यापासून मूर्ती बनवता येईल असा खडाच सापडला नाही. जर अशी परिस्थिती असती, घागरीमध्ये एकच खडा असता आणि मी म्हटलं असतं घागरीमधून मूर्ती बनवण्यायोग्य खडा शोध, तर तुला जो पहिला खडा दिसला ना त्याच्यामध्ये मूर्ती दिसली असती. तर मनशांती किंवा एक चित्त स्थिर बनण्याचं हेच द्योतक आहे, हेच खरं गमक आहे की जे तुमच्या जवळ, तुमच्या हातामध्ये, तुमच्या समोर आहे त्याच्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करणं. विचारांचा जो डोह आहे मनामधला तो कधीही न संपणार आहे, पण त्याच्यामधल्या जेव्हा एका विचारावरती आपण जेव्हा मन चित्त स्थिर करून त्याच्यावरती कृती करत असू ना, तर आपलं मन हळूहळू हळूहळू एकाग्र आणि एकचित्त बनायला सुरू होईल. गुरुनी एकच सांगितलं की जे तुझ्या समोर आहे ते अंतिम, त्याला ऑप्शन नाही असं समजून तू जर आपलं अंतिम ध्येय मानून मन त्याच्यामध्ये गुंतवत असशील, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करत असशील, तर हेच गमक आहे हजारो विचारांच्या पासून किंवा हजारो विचारांच्या डोहातून मनाला एका विचारासमोर बंद करून ठेवण्याचं. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो की मनापासून जर आपण एका विचारावरती स्थिर बुद्धीनं काम करत असू ना, तर हळूहळू आपलं मन चित्त स्थिर होण्याच्या वाटेला लागेल. माझी बोधकथा सांगून संपते वेळी ह्या गोष्टीमधले सगळी गमक तुम्हाला समजले आणि मन चित्त स्थिर व्हायला लागलं असं कधीच होऊ शकणार नाही. पण ही एक मोठी योग साधना आहे, हा एक मोठा तप आहे, हा एक आपला रोजच्या नियमानं केली जाणारी ही एक कृती आहे. जोपर्यंत ही अशी मानून आपण आपल्या अंगवळणी पाळू, जेव्हा पडेल अंगवळणी तेव्हा हळूहळू आपल्याला आपल्या मनाचं एकाग्र होणं जाणवू लागेल, समजू लागेल आपण, आणि आपल्याला त्या गोष्टीचा आनंदही मिळायला लागेल. म्हणून या गोष्टीमध्ये सांगितलेल्या तिसऱ्या कृतीप्रमाणे आपण आपल्या समोर असणाऱ्या एका विचाराला ऑप्शन ठेवायचे बंद करूया. जो विचार समोर आहे, जी कृती आपण करणार आहोत त्या कृतीमध्ये तन मन धन देऊन आपण ती कृती मनापासून करूया. मित्रांनो, हाच मनाच्या एकाग्रतेचा आणि मनामधल्या हजारो विचारांना मोकळं करून शुद्ध भावनेनं जगण्याचा खरा मूल मंत्र आहे. पुन्हा भेटूया पुढच्या बोधकथेच्या वेळी. तोपर्यंत धन्यवाद.